एक महत्त्वाची बातमी, नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्याची महत्त्वाची बातमी, एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर मुलाला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत त्यांनी 9 लाखांचा गंडा घातला होता। त्यामुळे नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडींवर आता फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय नेमकं हे प्रकरण आहे? मोहिनी, आपण पाहतो की 2021 पासून टप्प्याटप्प्यानं सचिन चिखलीकर यांनी ही रक्कम स्वीकारलेली होती। नीलम गोऱ्हेंची ते त्यावेळेला ओएसडी म्हणून काम पाहत होते आणि तेव्हाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत त्यांची ओळख झालेली होती आणि या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देतो अशा पद्धतीचं आमिष त्यांनी दाखवलेलं होतं आणि त्यासाठी जवळपास 9 लाख रुपये त्यांनी स्वीकारलेले होते। मात्र नोकरी न लावून सुद्धा पैसे परत केल्यामुळे या पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार आता सचिन चिखलीकरवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माहीम पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवाय त्याचे जे काही सहकारी होते ज्यांनी हे पैसे स्वीकारलेले होते त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांनाही आरोपी बनवण्यात आलेला आहे। निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं मुलाच्या नोकरीसाठी आधी कृषी विभाग, त्यानंतर मंत्रालयामध्ये लिपिक आणि रेल्वेमध्ये सुद्धा नोकरीसाठी प्रयत्न केलेले होते। मात्र या तिन्ही विभागामध्ये एका ठिकाणी काम करून देतो अशा पद्धतीचा आमिष दाखवून त्यांनी टप्प्याटप्प्यानं चेकच्या स्वरूपामध्ये ही सगळी रक्कम स्वीकारलेली होती। मात्र कुठल्याही पद्धतीचं काम न झाल्यामुळे आणि पैसेही परत न मिळाल्यामुळे सचिन चिखलीकरच्या विरोधामध्ये या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार माहीम पोलीस ठाण्यामध्ये हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अगदी नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।